ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला काय काय काही प्रॉब्लेम नाही, येतील ना ते? हां ठीक. सो तर AWS बद्दल तुम्हाला ॲक्च्युली जनरलमध्ये नॉर्मली काय काय गोष्टी माहिती आहे ते मला सांगा. क्लाउडबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे ऑलरेडी, ठीक आहे. क्लाउड काय असते, कशा पद्धतीने आपण त्यामध्ये काम करतोय, IAM सर्व्हिस तुम्ही ऑलरेडी लर्न केलेली आहे, S3 सर्व्हिसेस ऑलरेडी लर्न केलेली आहे. तर आपण जे काही बघणार आहोत ते आता EC2 सर्व्हिसबद्दल बघणार आहोत. तर EC2 सर्व्हिस ॲक्च्युली काय आहे ते बघू आणि का बरं यूज करायची आहे ते बघणार. तुम्ही ॲक्च्युली आतापर्यंत एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट केली असेल लिनक्सची. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तर एक व्हर्च्युअल मशीन तुम्ही क्रिएट केली असणार आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये. तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्ही काय करत होते, एक सॉफ्टवेअर कोणता, व्हर्च्युअल बॉक्स, तो तुम्ही इन्स्टॉल केलेला होता, ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्ही एक नॉर्मल प्रॅक्टिसवाली मशीन क्रिएट केलेली आहे. तर तो जो एक एन्व्हायरमेंट तुम्ही ॲक्च्युली यूज करताय तो कोणता एन्व्हायरमेंट म्हणतो त्याला आपण? काही आयडिया? तुम्हाला व्हर्च्युअलायझेशन माहिती आहे काय असते? व्हर्च्युअलायझेशन माहिती आहे? दार लावून देशील. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय? ओके. सो EC2 सर्व्हिस लर्न करायच्या आधी आपल्याला व्हर्च्युअलायझेशन काय असते हे कम्प्लीट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. त्यानंतरच आपण EC2 वर स्विच करू. तर सर्वात आधी जे मी तुम्हाला बोलतोय की तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट केलेली आहे लिनक्स प्रॅक्टिससाठी. तर तो जो एक एन्व्हायरमेंट आहे तो एक एन्व्हायरमेंट म्हणजेच कोणता एन्व्हायरमेंट आहे? व्हर्च्युअलायझेशन एन्व्हायरमेंट. क्लिअर आहे? आता मला एक सांगा, तुम्ही एक मशीन तुमच्या लॅपटॉपमध्ये यूज केली आहे बट तिथे काहीतरी लिमिटेशन्स होते. क्लिअर? काही लिमिटेशन्स म्हणजे कोणते कोणते लिमिटेशन्स? तुम्ही किती मशीन्स क्रिएट करू शकता तुमच्या लॅपटॉपमध्ये? जोपर्यंत तुमचा हार्डवेअर आहे, जोपर्यंत हार्डवेअरमध्ये रॅम आहे, रॅम 8GB असेल, 8GB रॅम जोपर्यंत युटिलाइज होत नाही तोपर्यंत तुम्ही मशीन्स क्रिएट करू शकता. एका मशीनला 1GB देताय किंवा 2GB देताय. क्लिअर? तर ते जोपर्यंत तो रिसोर्स आहे तोपर्यंत तुम्ही मशीन्स क्रिएट करा. 4 ते 5 होईल, त्यापेक्षा जास्त होणार का? नाही. बट आता आपण स्विच करतोय कुठे? क्लाउडवर. दोन टाईपचे एन्व्हायरमेंट्स असणार बघा, एक बेअर मेटल असतो, कोणता? बेअर मेटल व्हर्च्युअलायझेशन, आणि एक क्लाउड व्हर्च्युअलायझेशन. तर व्हर्च्युअलायझेशन सिस्टम तुम्ही ऑलरेडी यूज करताय. आता आपण क्लाउड मध्ये ते कसं करणार? AWS वर कसं यूज करणार? ती एक मशीन जे आपण आपल्या लॅपटॉपमध्ये यूज करायचं एका सॉफ्टवेअरचा यूज करून, तर ते आता AWS वर कसं क्रिएट करायचं ते आपल्याला बघायचं आणि त्यावर काम कसं करतात समोर धीरे धीरे आपण बघणार. क्लिअर? सो सिंपल आहे. जो व्हर्च्युअलायझेशन तुम्ही लॅपटॉपमध्ये केला तिथे काही इश्यूज येत होते. इश्यूज कोणते कोणते? जोपर्यंत हार्डवेअर आहे तोपर्यंत आपण यूज करणार, एक मशीन क्रिएट करणार, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्यामधले त्या मशीनला आपण शेअर करू शकणार नव्हतो. तुमच्या लॅपटॉपमध्ये क्रिएट केलेली मशीन तुम्ही शेअर करू शकता का दुसऱ्याला? नाही करू शकत. इवन त्यामध्ये जर आपल्याला एक्स्ट्रा रिसोर्सेस ऍड करायची गरज पडली तर करू शकतो का? नाही करू शकत. तर असे भरपूर सारे डिसएडव्हान्टेजेस आहे जे तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये फेस करत होते. क्लिअर? देन आता आपण यूज करतोय क्लाउड. तर क्लाउड काय आहे ऍक्च्युली तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. क्लाउड काय असतो? एक नेटवर्क आहे कम्प्लीट सर्व्हर्स आणि डेटाबेसेसचा. कुठेतरी कोणीतरी कोणत्या तरी कंपनीने क्रिएट केलेला आहे. तो एन्व्हायरमेंट काय करतो? तो रेंटेड बेसिसवर आपल्याला प्रोव्हाइड करतो. तर त्याची डेफिनेशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय क्लाउड प्रोव्हायडर्स ऑन अ रेंटेड बेसिस. ठीक आहे? पे ॲज यू गो मॉडेल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तुम्ही या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी लर्न केलेल्या आहेत असं मी कन्सिडर करतोय. तर सिम्पली EC2 सर्व्हिस आहे काय? तर इलास्टिक कम्प्युट क्लाउड. इथे काय करणार ऍक्च्युली आपण? तर आपल्या व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट करणार जे तुम्ही आपल्या लॅपटॉपमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे? देन यामध्ये करायचं काय? आता जे लिमिटेशन्स आपण हार्डवेअर बद्दल बोलतोय आपल्या लॅपटॉपमध्ये ते लिमिटेशन इथे पूर्ण वॉशआउट होतात. इथे आता आपल्याकडे काय म्हणतात अनलिमिटेड स्टोरेज, अनलिमिटेड वेजने आपण आपल्या रॅम यूज करू शकतो. तर आणि वन मोर थिंग, आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्याला लिमिटेशन होते 4 ते 5, बट इथे आपण वाटेल तेवढ्या मशीन्स क्रिएट करू शकतो.
ठीक आहे. तर आता एक कन्सिडर करा, याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेऊ आपण. इलास्टिक कम्प्युट क्लाउड इज अ कोर AWS सर्व्हिस. काय आहे हे? सिंपल AWS सर्व्हिस आहे. तर सर्व्हिसेस आणि त्याचे रिसोर्सेस काय असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही IAM बघितलंय, S3 बघितलंय, हे ऍक्च्युली काय आहेत? AWSच्या सर्व्हिसेस आहेत. आणि AWS सर्व्हिसेसच्या आतमध्ये जे रिसोर्सेस असतात, छोटे छोटे जे कंपोनंट्स असतात, तुम्ही जे क्रिएट करताय, S3 बकेट करताय, त्यामध्ये रिजन बघा किंवा दुसरे जे काही टर्म्स तुम्ही बघताय, त्या सगळ्यांना काय म्हणणार तुम्ही? रिसोर्सेस. काय म्हणणार? रिसोर्सेस. तो सर्व्हिस आणि रिसोर्सेसचा डिफरन्स थोडासा लक्षात ठेवायचा. सर्व्हिस हे एक असणार आहे, यामध्ये आपण जे क्रिएट करणार, जे यूज करणार, त्या सगळ्यांना काय म्हणणार आहे? रिसोर्सेस म्हणणार आहे. तर दिस वन इज नथिंग बट अ रिजन बेस. रिजन माहिती आहे, अवेलेबिलिटी झोन माहिती आहे काय असतात, ठीक आहे. तर AWS अकाउंट आहे माझ्याकडे ओपन, इथे मी तुम्हाला दाखवतोय. सो दिस वन इज दी डॅशबोर्ड. डॅशबोर्ड म्हणजे इथे क्लिक करू आपण EC2 वर. ओके. सो सिंपल, हा EC2 सर्व्हिसचा एक डॅशबोर्ड असणार आहे. यामध्ये तुम्हाला हे जे दिसत आहेत लेफ्ट हँड साइडला, हे सगळे काय रिसोर्सेस आहेत. आणि EC2 म्हणजेच काय? AWS ची एक सर्व्हिस आहे. क्लिअर झालं एवढं? ठीक आहे. हे जे इथे दिसत आहे राईट साइडला, हे काय आहे? हे रिजन्स आहेत. सर्वांना अंडरस्टँडिंग आहे? व्हेरी गुड. सो सिंपल, EC2 म्हणजेच आपण काय करणार? एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट करणार. तर इथे जे काही आहे आपल्या, लेट्स कन्सिडर एक तुम्ही मशीन क्रिएट करताय, राईट. इन एखाद्या शॉपमध्ये जर जाऊन तुम्ही आपला तुमचा एक लॅपटॉप कन्सिडर करा. तुम्हाला एक परचेस करायचा लॅपटॉप परचेस करायचा आहे, तर त्याचे हार्डवेअर स्पेसिफिकेशन तुम्ही बघता. तुम्हाला हार्डवेअर काय पाहिजे, कसे पाहिजे, ते सगळं सेट झाल्यानंतर तुम्ही त्याला परचेस कसं करणार? तुम्हाला रेंटेड बेसिसवर घ्यायचं आहे किंवा डायरेक्ट ओन करायचं आहे किंवा त्याला 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी घ्यायचं आहे, या पद्धतीने आपण काय करतो? त्याचं सिलेक्शन करतो. तर इथे सुद्धा आपल्याला मशीन सिलेक्ट करताना त्याचे स्टोरेज कोणता पाहिजे, कसा पाहिजे, आणि त्याला परचेस करायचा आहे, EMI ने करायचा आहे की ऍक्च्युली पूर्ण बाय करायचं आहे, हे सगळे प्रोसेस आपल्याला इथे बघायचे. ओके. तर इथे बघा, हा सिम्पली इकडे जे दिसतंय इन्स्टन्स म्हणजे तुमचा एक व्हर्च्युअल मशीन असेल. इन्स्टन्स टाईप मध्ये काय असणार आहे? तर इन्स्टन्सचे तुमचे व्हेरियंट असणार आहे. काय काय असणार तिथे? जसं तुम्ही 2 GB रॅम वाला एखादा लॅपटॉप पाहिजे किंवा एखादी मशीन्स पाहिजे, तर ते तुमच्या इन्स्टन्स टाइप्स मध्ये दिसेल. लॉन्च टेम्पलेट्स वगैरे हे बाकी नंतर आपण बघू. इथून हे जे दिसतंय स्पॉट, सर्व्हिस, रिझर्व, डेडिकेटेड, कॅपॅसिटी, रिझर्वेशन्स वगैरे, हे काय तुमचे परचेसिंग मॉड्यूल्स आहे. ओके. त्या मशीनला कसं परचेस करायचं ते इथे व्हेरियन्स दिलेले आहेत. सेव्हिंग मध्ये घ्यायचंय, रिझर्वेशन मध्ये घ्यायचं, तर आपण धीरे धीरे हे सगळ्या गोष्टी बघणार आहोत. अंडरस्टँडिंग झालं? ठीक आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस या सर्व्हिसला म्हटल्या जाते. इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस माहिती आहे, लर्न केलंय तुम्ही पक्का? आस हे बघितलंय. तर त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस, ती सर्व्हिस कोणती? EC2. तुमच्याकडे हा मॉड्यूल असेल आस वाला. ही डायग्राम तुम्ही बघितलेली असणार आहे या टाइपची, राईट. तर यामध्ये आता आस बरं का, आणि सिंपल टर्म मध्ये कशा पद्धतीने यूज करतोय आपण EC2, का बरं यूज करतोय? तर इथे बघा, ओपन होणार. इमेजेस मी तुम्हाला याच्यासाठी दाखवतोय की हे व्हिज्युअलायझेशन तुमच्या डोक्यात लक्षात राहतं. तर इकडे बघा, ऑन प्रिमायसेस हा जो तुम्ही ऑलरेडी केलेला आहे तुमच्या लॅपटॉपवर व्हर्च्युअल मशीन क्रिएशनचा, तो हा ऑन प्रिमायसेस एन्व्हायरमेंट असणार. इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ कोड सर्व्हिस. आता इथे बघा, एखादा व्हर्च्युअल मशीन क्रिएट करण्यासाठी आपल्याला काही सर्व्हिसेस आपण काय करतोय? त्या क्लाउड प्रोव्हायडर कडून घेतोय. तर आता इथे बघा, आपल्या लॅपटॉप मध्ये आपल्याला सगळं हार्डवेअर मॅनेज करावं लागायचं. बट इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ कोड या सर्व्हिस मध्ये आपल्याला काय करतो? तर नेटवर्किंग, स्टोरेज, सर्व्हर्स आणि व्हर्च्युअलायझेशन एवढा एन्व्हायरमेंट कोण देणार आपल्याला? क्लाउड प्रोव्हायडर देणार. तो कुठे देतोय? तर EC2 सर्व्हिस मध्ये देतोय. आता यावरती आपल्याला OS कोणता पाहिजे, मिडलवेअर कोणतं पाहिजे, रन टाइम, डाटा ऍप्लिकेशन, हे ज्या टर्म्स आहेत ह्या टर्म्स आपण मॅनेज करणार. तर हे युजर मॅनेज्ड आहे आणि हे दिस वन इज नथिंग बट अ
क्लाउड प्रोव्हायडर मॅनेज. ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता फक्त त्यांना यूज कसं करायचं, परचेस करायचं की सेव्ह मध्ये करायचं आहे, त्याचे मल्टिपल वेज आपण बघणार. क्लिअर, एवढा टर्म समजलं. तर इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस EC2 कशासाठी यूज केली जाते? प्रोव्हाइड सिक्युअर रिझनेबल व्हर्च्युअल सर्व्हर्स. सी व्हर्च्युअल सर्व्हर्स आहे, इन्स्टन्सेस म्हणू शकतो आपण, कारण इन्स्टन्स हा इथे वर्ड यूज केला जातो. इन द क्लाउड म्हणजेच AWS वर, अलाउइंग युजर टू रेंट कम्प्युटिंग पॉवर ऑफ ऑलमोस्ट एनी वर्कलोड. कुठल्याही रिसोर्सेस घेऊ शकतात. आता तेच आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने घेणार. वर्कलोड विथ द पे ॲज यू गो मॉड्यूल, यू ऑलरेडी नो अबाउट इट. ऑफरिंग फ्लेक्झिबिलिटी इन ऑपरेटिंग सिस्टम्स. कुठलाही ऑपरेटिंग सिस्टम आपण इथे यूज करू शकतो, लिनक्स, विंडोज, वॉट एव्हर यू वॉन्ट. अँड हार्डवेअर कॉन्फिगरेशन फॉर रनिंग अप्लिकेशन. 8GB, 10GB, 12GB याची काही लिमिटेशन्स नाही आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. फॉर सिम्पल वेबसाईट टू कॉम्प्लेक्स AI मॉडेल्स. एक छोटी असो किंवा मोठ्यात मोठं अप्लिकेशन असो, ते तुम्ही इथे होस्ट करू शकता. कळलं? ठीक आहे. तर यामध्ये आता असणार काय काय, काही की फीचर्स इथे तुम्हाला दिसेल. व्हर्च्युअल मशीन्स आहे, इलास्टिसिटी आहे. हा, वन मोर थिंग, तुमचे इन्स्टन्सेस तुम्ही कधीही काय म्हणतात त्याला, स्केल करू शकता. एक आहे तर आपल्याला 2ची गरज आहे, 2 करू शकता, 3 करू शकता. सेम टाईपची इन्स्टन्सेस आपल्याला मल्टिपल टाइम क्रिएट करता येईल. ओके, तर इथे मेन टर्म्स म्हणजेच एक इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा ते आपण बघू, आणि त्यामध्ये सिंपल कोणत्या टर्म्स तुम्हाला यूज करायचे त्या बघू. एक टर्म आपण बघत जाऊ. ठीक आहे, एक इन्स्टन्स आपण लॉन्च करू. इकडे आपण सध्या नॉर्थ व्हर्जिनिया रिजन मध्ये आहोत, तर लॉन्च इन्स्टन्स हा इकडे पोर्शन दिसतोय. इथे थोडी बेसिक इन्फॉर्मेशन दिसेल तुम्हाला डॅशबोर्डवर, ते थोडी रीड करा. जे आता आपण डिस्कस केलं तेच तिथे दिलेलं आहे. तर हा असतो एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट करण्याचा डॅशबोर्ड. ठीक आहे, तर इथे तुम्हाला टेम्पलेट म्हणा. इथे तुम्हाला सिम्पली काय द्यायचं आहे, नाव. तर इथे नाव द्या, सॅम्पल असं काहीतरी नाव देतोय. ठीक आहे, इन्स्टन्स मशीन जे काही मशीन असेल त्याला हे नाव येणार. देन त्यानंतर आता इथे बघा ऍप्लिकेशन अँड OS इमेजेस दिसतंय. तर याला म्हटलं जाते Amazon मशीन इमेज. इन जनरल आपण यावर थोडं आणखी डिस्कस करणार आहोत, बट आता लक्षात ठेवा इथे तुम्ही ऍक्च्युअली काय यूज करताय, तर ऑपरेटिंग सिस्टम यूज करताय. हे मल्टिपल लोकांनी बनवून ठेवलेलं असणार आहे. आपण स्वतःचा पण बनवून ठेवू शकतो. कसं काय ते नंतर न बघू. फक्त एक इन्स्टन्स कसं क्रिएट होतं तेवढं लक्षात घ्या. देन याच्या नंतरच्या समोरच्या गोष्टी आपण बघणार असो. तर Amazon मशीन इमेज म्हटलं जाईल, म्हणजेच तुम्ही काय करताय, एक OS इमेज यूज करताय. OS तुम्हाला कोणतं पाहिजे, तर इथे भरपूर सारे OS इमेजेस दिसेल. एक Amazonचं स्वतःचं आहे लिनक्स, मॅक OS दिसतोय. मॅक OS पण इथे यूज करू शकता तुम्ही. उबंतू आहे, उबंतू यूज करू शकता. विंडोज, रेड हॅट, सेसू, जे काही पाहिजे ते इथे सिम्पली याच्यावर क्लिक केलं तर आणखी भरपूर सारे ऑप्शन्स मिळतील. ब्राउज मोर IAM याचा शॉर्ट फॉर्म Amazon मशीन इमेजेस. क्वेश्चन्स येतात, व्हॉट इज Amazon मशीन इमेजेस, हाऊ टू क्रिएट, हाऊ टू मॉडिफाय. ओके, सो इथे ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला मिळेल. आणि यामध्ये आता कोणता व्हेरियंट पाहिजे, किती जीबीचा तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम यूज करायचं आहे, त्याला स्टोरेज किती पाहिजे, तर हे तुम्हाला दाखवलं आहे. बघा इथे काय काय दिसतंय, Amazon मशीन रिलेटेड किंवा उबंतू आपण कन्सिडर करू. उबंतू मशीन जर आपण कन्सिडर करतोय तर उबंतू रिलेटेड इथे दिसेल तुम्हाला सर्व्हर, उबंतू सर्व्हर्स. विंडोज जर केलं तर विंडोज सर्व्हर मशीन्स आपल्याला इथे दिसेल. ऑपरेटिंग सिस्टम जो नॉर्मल यूज होतो तो नाही दिसणार, सर्व्हरवाल्या मशीन्स दिसणार. ओके, तर इथे बघा आपण एक उबंतूची मशीन घेऊ 22.04 04. ओके, आता इथे हा जो ऑपरेटिंग सिस्टम घेतोय आपण या इमेजला जर तुम्ही लक्ष केलं तर इथे दिसतंय नेटवर्किंग. तर कम्प्लीट जे काही नेटवर्किंग असणार आहे कोण प्रोव्हाइड करेल, क्लाउड प्रोव्हायडर. ठीक आहे, देन स्टोरेज किती घ्यायचंय, काय घ्यायचंय ते कोण सांगणार, क्लाउड प्रोव्हायडर. त्याच्याकडे अवेलेबल आहे, बट त्यापैकी किती यूज करायचं ते आपल्यावर डिपेंड करतं. देन सर्व्हर्स आता आपण यूज करतोय, सर्व्हर घेतोय कोणते, उबंतू वाला सर्व्हर घेतोय. ठीक आहे, देन त्यानंतर इथे असतो व्हर्च्युअलायझर.
ओएस घेतोय आपण, हा सर्व्हर्स वगैरे ते त्याच्याकडे अवेलेबल आहे, त्यांनी दिलेले आहे आपल्याकडे. आणि हे व्हर्च्युअलायझेशन वगैरे कोणी अवेलेबल करून दिलेले आहेत, क्लाउड प्रोव्हायडर. आता व्हर्च्युअलायझेशन मध्ये हे आपल्याला माहिती पाहिजे, आपण आपल्या लॅपटॉपमध्ये पण व्हर्च्युअलायझर यूज केलेला आहे, आणि इथे जो यूज करतो तो व्हर्च्युअलायझर झेन व्हर्च्युअलायझर असतो. AWS मध्ये AWS जो EC2 ला आपल्याला प्रोव्हाइड करतोय, कोणत्या व्हर्च्युअलायझेशन वर यूज करतोय, तर झेन व्हर्च्युअलायझर. ठीक आहे. देन यावरती OS आपण सिलेक्ट केलाय, OS आपण सिलेक्ट केलाय. देन त्यानंतर इथे दिसेल तुम्हाला इन्स्टन्स टाईप, दिसतंय इन्स्टन्स टाईप्स. आता हे इन्स्टन्स टाईप असते तुमचे स्टोरेज आणि CPU कोर्स, की तुम्हाला किती पाहिजे, रॅम किती पाहिजे, CPU कोर्स किती पाहिजे, कळलं. ठीक आहे. तर इन्स्टन्स टाईप मध्ये तुम्ही रॅम आणि CPU किती हवे आहे तुम्हाला ते तुम्ही इथे डिसाइड करणार. की पेअर, आता हे की पेअर रिक्वायर्ड का बरं आहे, व्हॉट इज दिस की पेअर. SSH माहिती आहे तुम्हाला, SSH माहिती आहे. SSH काय असतं, SSH काय असतं, लिनक्स मध्ये झालं की नाही SSH, झालंय, पण सर आम्हाला काही आठवत नाहीये, आम्ही एवढा अभ्यास केलेला नाहीये. तर SSH कशासाठी यूज होतो, हा एक कॉम्बिनेशन असतो दोन की पेअरचा, एक असते पब्लिक आणि एक असते प्रायव्हेट की. कशासाठी यूज होतो, तर एक रिमोट मशीनचा ऍक्सेस घेण्यासाठी. तर हे जे मशीन आपण इथे क्रिएट करणार, ह्या मशीनचा ऍक्सेस घेण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, SSH कीज पाहिजे, कळलं. तर इथे SSH की एक तर तुम्ही डायरेक्टली न्यू क्रिएट करा, ऑर एल्स जर तुमच्या इथे काही कुठली असेल एखादी की तर ते तुम्ही यूज करू. बट आपल्याकडे अवेलेबल नाही आहे सध्या कुठली, ह्या तर माहिती नाही कुणाच्या आहे कशा आहे, बट आपण यू कॅन क्रिएट हिअर RSA, नाव दे इथे माय सॅम्पल की स्पेस सॅम्पल की, या पद्धतीने. ओके. नेक्स्ट येस पेम, हे बाकी काही डिफॉल्ट करायचं आहे, की जनरेट करायची ही की जसं आपण ते जनरेट करणार तसंच एक आपल्याला प्रायव्हेट की डाउनलोड करायला देणार. .pem ने होणार हे, तर ही कोणती आहे की प्रायव्हेट की, कळलंय. SSH की जे तुम्हाला माहिती असेल, दोन की जनरेट होतात, पब्लिक आणि प्रायव्हेट. पब्लिक की कोणाकडे असायला पाहिजे, प्रायव्हेट की कोणाकडे कुठे असायला पाहिजे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ही जी आपल्याला आता डाउनलोड करायला दिली आहे, ही कोणती की आहे, प्रायव्हेट की. सो सिम्पली सेव्ह इट, मी डेस्कटॉपवर सेव्ह करतो, इझिली अंडरस्टँड ते मिळेल आपल्याला. डेस्कटॉपवर केली आहे आपण सेव्ह, आणि इथे जे सेव्ह झालेलं आहे हे कोणतं आहे, हे पब्लिक की सेव्ह झालेली आहे, कळलं. ओके गुड. सो देन नेटवर्क. तर हे नेटवर्क वगैरे काय आहे कसं आहे ते नंतर न बघू. इथे एक असतो सिक्युरिटी. तुम्हाला फायरवॉल माहिती आहे, फायरवॉल माहिती आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की लिनक्सच्या पूर्ण टर्म्स इथे अप्लाय होतात. फायरवॉल माहिती आहे. हा, फायरवॉल काय असतो, इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक मॅनेज करायसाठी. तर इथे आपण त्याला बोलणार सिक्युरिटी ग्रुप. काय बोलणार, सिक्युरिटी ग्रुप. तर तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे. क्रिएट सिक्युरिटी ग्रुप वर जाऊ आपण, दिसतंय. ओके. तर सिम्पली आपल्याला काय पाहिजे, SSH ट्रॅफिक पाहिजे, HTTP आणि HTTPS. यांची पोर्ट्स नंबर तुम्हाला माहिती आहे. HTTP चा पोर्ट नंबर कोणता असतो, 80, आणि याचा HTTPS चा 443. राईट, गुड. सर हे आपण अप्लाय करून टाकलंय, कारण आपल्याला ऍक्सेस घ्यायचा आहे या मशीनचा. तो सिंपल एवढं झालं. आता इथे बघा स्टोरेज, लिनक्स मशीन साठी मिनिमम स्टोरेज 8GB देतोय बाय डिफॉल्ट मध्ये. बट जर का तुम्हाला वाढवायचं आहे तर तुम्ही वाढवू शकता. फ्री टायर मध्ये 8GB दिलेला जातो, बट एक्स्ट्रा जर आपण स्टोरेज घेतो तर त्याचा तो एक्स्ट्रा कॉस्ट लागतो, कळलं. ठीक आहे. तर स्टोरेज आपलं झालं. बस एवढ्या सिलेक्ट करायच्या गोष्टी, बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज नाहीये. इकडे बघा आता समरी मध्ये नंबर ऑफ इन्स्टन्सेस, तुम्हाला 1 करायचे, 2 करायचे की 3 करायचे की 100 करायचे, फक्त इथे काउंट लिहायचा. तेवढे इन्स्टन्स या टाइपचे क्रिएट होतील, कळलं. म्हणजेच व्हर्च्युअल मशीन्स क्रिएट होतील. सो सिंपल, बाकी काही करायची गरज नाही. इथे लॉन्च इन्स्टन्स, अच्छा सबनेट्स वगैरे काही सिलेक्ट करायचे नाहीये. ओके, अच्छा इथे यांनी सबनेट्स वगैरे डिलीट केलेले आहेत. ओके, या रिजन मध्ये
थोडी गडबड केली आहे, मी सबनेट्स डिलीट करून ठेवलेले आहेत ज्याचा पण अकाउंट आहे. सो आपण दुसरीकडे जाऊ कुठेतरी. लेट्स गो टू मुंबई. ओके, तर तीच जी पूर्ण प्रोसेस आहे आपण इथे फास्टमध्ये करून घेऊ. सॅम्पल देन उबंतू. उबंतू माहिती आहे तुम्हाला काय आहे. उबंतू, रेड हॅट वगैरे कुठलाही घेऊ शकता तुम्ही. इट डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला काय मोर इफेक्टिव्ह आहे, इफिशियंट आहे. ओके, सो सिंपल फटाफट हे करून घेऊ. वन मोर थिंग, हे इन्स्टन्स टाईप वगैरे काय आहे आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आपण एवढं डिस्कस करणार आहोत. फक्त इन्स्टन्स कसा क्रिएट होतोय तेवढं बघा. इथे की पेअर आहे माझ्याकडे ID_RSA, मी याचा यूज करेल. सिंपल वन मोर, इथे सिक्युरिटी ग्रुप, क्रिएट सिक्युरिटी ग्रुप न करता एखादा सिक्युरिटी ग्रुप ऑलरेडी क्रिएटेड असेल तर तो यूज करतोय मी. S3. ठीक आहे. मग अशी तिथे तुम्हाला क्रिएट करायसाठी नाव वगैरे द्यायचं सांगितलेलं, बट इथे आपण जो ऑलरेडी क्रिएटेड आहे तो यूज करतोय. कॉन्फिगर स्टोरेज 8GB दिसतंय इथे. बाकी एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. इकडे काउंट देऊ शकतो एक्स्ट्रा. लॉन्च इन्स्टन्स, तर हा एक इन्स्टन्स आपण काय करतोय, क्रिएट करतोय. क्रिएट झाला, ठीक आहे. देन त्यानंतर व्ह्यू ऑल इन्स्टन्सेस. तर हे बाकीच्यांचं काही टेन्शन घेऊ नका, हा सॅम्पल कडे फोकस करा. सॅम्पल हा एक इन्स्टन्स दिसतोय. तर यामध्ये आता बघा, हा इन्स्टन्स आता एक आपला तुमचं व्हर्च्युअल मशीन आहे असं कन्सिडर करा. याला ऍक्सेस कसं करायचं आणि यावर काम कसं करायचं. तर यावर काम करायसाठी आता आपल्याकडे SSH की जनरेट केली आहे आपण, त्याचा यूज करायचा. तर SSH की जिथे पण असेल प्रायव्हेट वाली तिथे जायचं. माझ्याकडे इथे आहे. आता हे काय आहे, कन्फ्युजन आहे, इश्यू आहे. तर हे काय आहे ऍक्च्युली, तर हा आहे SSH एजंट. काय म्हणतात त्याला, SSH एजंट. एकतर तुम्ही तुमच्याकडे CMD असते, कमांड प्रॉम्प्ट, तो पण यूज करू शकता. तो पण असं SSH एजंट काम करेल. कशासाठी रिक्वायर्ड आहे, बट SSH एजंट कशासाठी रिक्वायर्ड आहे. SSH एजंट रिक्वायर्ड आहे तुमच्या रिमोट मशीनचा ऍक्सेस घेण्यासाठी. कळलं. तर SSH एजंट म्हणून तुम्ही तुमच्या CMD ला यूज करू शकता. नाहीतर एक गिट बॅश असतो, तो आता माझ्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल्ड आहे, बट तुम्हाला तो करावा लागेल इन्स्टॉल. दुसरे मार्केटमध्ये भरपूर सारे SSH एजंट तुम्हाला मिळतील, जसं की मोबो एक्स्ट्रीम. ओके, तर मोबो एक्स्ट्रीम आहे, हा पण एक SSH एजंट आहे. यासाठी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा, याला सुद्धा डाउनलोड करा. यूज कसं करतात, SSH कमांड कसे यूज करतात ते आपण बघू. ठीक आहे. हा सुद्धा माझ्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल्ड आहे. तुम्हाला काय करावं लागेल, सिम्पली डाउनलोड करावं लागेल आणि इथून आपण ऍक्सेस घेऊ शकतो. तर कसं घ्यायचं ऍक्सेस, सिंपल आहे. या पद्धतीने जिथे पण तुमची प्रायव्हेट की अवेलेबल असेल तिथे यायचं. प्रायव्हेट की इथे माझी अवेलेबल आहे ID_RSA. ठीक आहे, जे की मी इथे लॅपटॉप मध्ये पब्लिक की दिलेली आहे. सॉरी, इन्स्टन्सला जी पब्लिक की दिलेली आहे. आता याची थोडी इन्फॉर्मेशन घ्या, काय काय दिसतंय इथे ते बघून घेऊ. नाव दिसतंय, त्यानंतर इन्स्टन्सचा ID. तर एक ID जनरेट होतो तुमच्या इन्स्टन्ससाठी. ठीक आहे. देन त्यानंतर रनिंग स्टेटस दिसतो, रनिंग आहे काय, स्टॉप्ड आहे. हे बाकीचे स्टॉप केलेले आहेत मी, कारण मला त्यांचा यूज नाही आहे सध्याच्या कंडिशनला. ठीक आहे. रनिंग कंडिशन दिसतंय. देन इन्स्टन्स टाईप हे आपण डिस्कस करू नंतर. स्टेटस सुद्धा आपण नंतर डिस्कस करू की ऍक्च्युली हे काय, इनिशियलायझिंग आहे, म्हणजे तो आता स्टार्ट मोड मध्ये स्टार्ट होतोय. ओके, स्टार्ट होतोय. देन त्यानंतर अलार्म स्टेटस, याची पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. अवेलेबिलिटी झोन, यू ऑलरेडी नो काय असते अवेलेबिलिटी झोन, माहिती आहे का काही. तर काय असते, एक रिजन आहे. रिजन मध्ये 3 डिफरंट लोकेशन्सवर तुमचे डेटाबेसेस असतात.
डेटा सेंटर्स असतात आणि ते डेटा सेंटर्सला आपण 1A 1B 1C या टाईपने नेम क्लेचर केलेलं आहे. तर त्यांना काय म्हणणार तुम्ही? अवेलेबिलिटी झोन. का बरं क्रिएट केलेले आहे? डेटा सिक्युरिटी बॅकअप साठी. जर एक डेटा सेंटर जरी डाऊन झाला तर आपला बॅकअप असतो दुसऱ्या दोन डेटा सेंटर्स मध्ये. ठीक आहे. तर अवेलेबिलिटी झोन यू ऑलरेडी नो. ओके. आयपी व्हर्जन 4 इथे दिसेल तुम्हाला, आयपी व्हर्जन 6 डीएनएस आणि हा दिसतो एक आयपी आपला पब्लिक आयपी. कळलं? ठीक आहे. बाकीच्या टर्म्स आपण धीरे धीरे एक्सप्लोअर करू. इथे बघा सिक्युरिटी ग्रुप नेम दिसतोय. जो सिक्युरिटी ग्रुप आपण यूज करतोय तो सिक्युरिटी ग्रुप इथे दिसेल, म्हणजेच फायरवॉल. इनकमिंग आणि आउटगोइंग ट्रॅफिक जिथे आपल्याला मॅनेज करायची. धीरे धीरे सगळ्या गोष्टी बघू, फक्त इन्स्टन्स कडे लक्ष द्या. की नेम पब्लिक की, ही कोणती आहे? पब्लिक की. प्रायव्हेट की कुठे आहे? माझ्या लॅपटॉप मध्ये डाउनलोड झाली है ना. लॉन्च टाइम जर आता आपण इन्स्टॉल केलाय तो आताचा. तर सिंपल हे टर्म झालं. देन खाली तुम्हाला याची कम्प्लीट डिटेल दिसेल. इन्स्टन्स समरी, आयडी, पब्लिक की, प्रायव्हेट की. कुठलाही इन्स्टन्स असू दे, कुठलीही व्हर्च्युअल मशीन असू दे, त्याला 2 आयपी असणार. कोणत्या कोणत्या? पब्लिक आणि प्रायव्हेट. जर इंटरनल कम्युनिकेशन करायचं असेल, जसं हा सॅम्पल आहे, सॅम्पलला या बाकीच्या इन्स्टन्स सोबत कम्युनिकेशन करायचं असेल तर तो कशाने करेल? प्रायव्हेट आयपी करू शकतो. आणि याला ऍक्सेस करायचं असेल इंटरनेटवर तर कोणती कामात येईल? पब्लिक की. एवढं कन्सेप्ट क्लिअर आहे? गुड. देन इकडे आणखी भरपूर डिटेल दिसेल तुम्हाला. होस्ट नेम, तर हे असतं नाव तुमच्या मशीनचं. होस्ट नेम माहिती आहे? कमांड होस्ट नेम कमांड माहिती आहे ना? यूज केली का लिनक्स मध्ये होस्ट नेम कमांड? हा, तर होस्ट नेम म्हणजे तुमच्या लिनक्स मशीनचं त्या सर्व्हरचं जे होस्ट नेम असेल ते तुम्हाला इथे दिसेल. क्लिअर? ओके. देन बाकी इथे छोटे छोटे इन्फॉर्मेशन आहेत. पब्लिक आयपी, व्हीपीसी आयडी, व्हीपीसी वगैरे काय आहे नंतर बघू आपण. आणि तुमच्या AMI ची आयडी, AMI मीन्स अमेझॉन मशीन इमेजची एक आयडी ऑलरेडी असणार आहे, ते इथे तुम्हाला दिसेल. बाकी पूर्ण प्लॅटफॉर्म बघा. इथे लिनक्स प्लॅटफॉर्मवर चालू आहे आपला. उबंतू मशीन घेतलेली आहे आपण. इथे दिसतंय इमेज उबंतू ऑपरेटिंग सिस्टम. देन आता लॉन्च केलंय आपण, त्या पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिसेल. क्लिअर? जसं जसं नवीन कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल तसं तसे इथल्या पूर्ण टर्म्स तुम्हाला अंडरस्टूड होईल. स्टेटस अँड अलार्म्स, इथे स्टेटस अँड अलार्म्स तुम्हाला दिसेल. मॉनिटरिंग, सिक्युरिटी म्हणजे आपला फायरवॉल रिलेटेड ज्या पण गोष्टी आपण इथे करतोय ते इथे दिसेल. इनबाउंड रूल दिसतोय. इनबाउंड मीन्स इनकमिंग, आउटबाउंड मीन्स आउटगोईंग रूल्स. तर हे पण कसे अप्लाय करायचे, काय करायचे. इथे बघा तुम्हाला 22 दिसतंय. 22 कशाचा पोर्ट नंबर आहे? SSH चा. तर आपला इथे अप्लाय ऑलरेडी आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं नॉर्मल इन डिटेल इन्फॉर्मेशन. काही टॅग्स तुम्ही दिले असेल तर इकडे आपण नाव दिलेलं आहे कोणतं? सॅम्पल. दिसतंय? ओके. स्टोरेज किती आहे? तर स्टोरेज रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिसेल. आता पार्टिशन मॅनेजमेंट इथे तुम्ही करू शकता स्टोरेजने. हा, ठीक आहे. ही मशीन आहे आपल्याकडे. ऍक्सेस घेऊ आपण याचा. तर ऑलरेडी आपल्याकडे पब्लिक आयपी आहे. तर पब्लिक आयपी आपण कॉपी करू. कॉपी केल्यानंतर आपल्या SSH एजंट मध्ये यायचं आहे. जिथे तुमची प्रायव्हेट की असेल तिथे त्याला ओपन करायचं. देन कमांड कोणती यूज करतो आपण रिमोट मशीनचा ऍक्सेस घेण्यासाठी? एनी आयडिया? SSH-i, I फॉर रिमोट लोकेशन. ठीक आहे. आपल्या लॅपटॉप मधून आपण कनेक्ट करणार आहोत AWS ला, तर I यूज करतो आपण रिमोट लोकेशन साठी. देन त्यानंतर आपण इथे काय देतो? तर की देतो. की कोणती असेल? प्रायव्हेट की. प्रायव्हेट कीचा यूज करून कनेक्ट करणार ना. ठीक आहे. ID_RS हे झालं आपलं प्रायव्हेट की. देन त्यानंतर आपण कुठल्या मशीनला कनेक्ट करायचं आहे आणि ही मशीन कोणती आहे. ऑपरेटिंग सिस्टम कोणतं घेतलं इथे? उबंतू घेतलाय. तर इथे कुठल्याही मशीनला कनेक्ट करण्यासाठी आपण डायरेक्टली रूट ऍक्सेस वर ऍक्सेस करू शकत नाही. जसं आता तुम्ही उबंतू मशीन घेतली तर तिथे एक बाय डिफॉल्ट युजर असतो, सुडो युजर. आता हे माहिती आहे तुम्हाला सुडो युजर काय असते? सुडो युजरने आपण लॉग इन करतो. देन त्यानंतर आपण रूट वर जातो. बरोबर? तर इथे आपल्याला लॉग इन करावं लागेल सुडो युजरने. कुठल्याही रिमोट मशीनचा ऍक्सेस तुम्ही सुडो युजरनेच घेणार. तर उबंतू मशीन असेल तर त्याचा सुडो युजर असतो उबंतू. सेंटर्स असेल तर सेंटरचा युजर असतो
CentOS. EC2 असेल तर Amazon Linux असेल तर EC2 हायफन युजर. तर असे सुडो युजर्स ऑलरेडी मेन्शन्ड असतात, ऑलरेडी क्रिएटेड असतात प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टम मध्ये. कळलं? तर इथे जो आहे इथे कोणता यूज करायला लागेल? युजर उबंतू. ठीक आहे, विजिबल आहे सर्वांना? ऑनलाईन मध्ये स्क्रीन विजिबल आहे? काय इश्यू येतोय? ऑनलाईन मध्ये काही प्रॉब्लेम येतोय का? नो सर. ओके, गुड. सो इकडे आपल्याकडे अवेलेबल आहे. हा, वन मोर थिंग. आता काय पाहिजे? आयपी ऍड्रेस कनेक्ट करावा लागेल ना. तर इथे देणार आपण @ आणि आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस आपला कॉपी करू आणि इकडे पेस्ट करू. ठीक आहे, SSH-i ID_RSA उबंतू आणि आयपी ऍड्रेस एंटर करून बघतोय ऍक्सेस मिळतो का ते चेक करू. टाइम का लागतोय? ओके, पोर्ट 22 कनेक्शन टाइम आउट. 22 पोर्ट नंबर. SSH कीजन तुम्हाला माहिती आहे? SSH कीजन ने आपण ID_RSA आणि ID_RSA.pub ह्या दोन्ही गोष्टी क्रिएट करतो. तर ही कमांड इथे आपण तुम्ही यूज करू शकता तुमच्या लॅपटॉप मध्ये की जनरेट करण्यासाठी. ठीक आहे, SSH कमांड का नाही चालत आहे आपली? ID_RSA उबंतू तो @IP ऍड्रेस पेस्ट. आता हा कधी कधी एक्सेस का बरं घेत नाहीये? तर मे बी होऊ शकते तुमचा इन्स्टन्स अजून रेडी नाहीये. इनिशियलायझेशन दिसतंय इथे. अवेलेबिलिटी झोन कोणता आहे यामध्ये? ओके, एक्सेस तर मिळाला पाहिजे पण कनेक्शन 22 पोर्ट नंबर म्हणतोय. लेट्स सी 22 पोर्ट नंबर अवेलेबल होता. दिसतोय इथे अवेलेबल तर आहे. एक्सेस का नाही होतंय? कोणता? नाही, इन्स्टन्स आपला स्टार्ट डेट आहे ना. ओके, स्टॉप कसं काय केलं आता आपण? लेट्स स्टार्ट. हा, स्टॉप केलेलं. ओके सर, इन्स्टन्स आता रेडी जर झाला असेल तर आपल्याला ऍक्सेस मिळेल. हा, आता स्टार्ट आणि स्टॉप जेव्हा करताय तुम्ही इन्स्टन्स, तेव्हा काय होईल? तर हा जो पब्लिक आयपी आहे हा रॅन्डमली चेंज होत असतो, कारण हा रिलीज होणार, नवीन एक आयपी मिळणार. तर आयपी चेंज झाला असणार आहे. स्टॉप कधी केला मला कळलंच नाही. ओके, सो नवीन आयपी मिळाला आहे, याला यूज करू आपण. ओके, सो चेंज द आयपी ऍड्रेस, पेस्ट, एंटर. आता एक्सेस मिळेल आपल्याला. सी दिसतंय? ओके, कम हिअर. आता हा जो टर्म आहे, हा टर्म इथे काय दाखवतोय? तो काय बोलतोय की येस द ऑथेंटिसिटी ऑफ होस्ट म्हणजेच आपले रिमोट, आणि हा तुम्हाला तुमच्या पर्सनल लॅपटॉप मध्ये या SSH एजंट मध्ये ऍक्सेस घ्यायचा आहे का, हो की नाही हा विचारतोय. तर येस येस टाईप करा आणि एंटर करा. याला म्हटलं जाते होस्ट की चेकिंग. सी, आपण आलोय आपल्या उबंतू मशीन मध्ये. हा, आणि इथे डेस्कटॉप व्ह्यू मिळणार नाही,
डेस्कटॉप व्ह्यू मिळणार नाही. तुमच्या लॅपटॉपमध्ये जसं तुम्ही काम करता डेस्कटॉप व्ह्यू मध्ये तो मिळणार नाही. इथे कम्प्लीट CLI मोड मिळेल. आलं लक्षात? ओके. सो हा एक मशीनचा तुमचा ऍक्सेस घेतलाय तुम्ही. आता यामध्ये तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. इन्स्टॉलेशन्स, कमांड्स, व्हॉट एव्हर द प्रॅक्टिस यू वॉन्ट टू डू इथे करू शकता. हे लिनक्स मशीन आहे उबंतूचे. ठीक आहे. देन यामध्ये आता तुम्ही सुडो -i करा, लिनक्स मशीन मध्ये या. देन त्यानंतर तुम्हाला काही इन्स्टॉल करायचं असेल, उबंतू मध्ये जर एक कमांड यूज करावी लागते. कोणती? apt-get अपडेट. तुमची सर्वात पहिली कमांड इथे असते उबंतू मध्ये, ती कोणती असते? अपडेट कमांड. जे काही आपले पॅकेजेस असतात ते सगळे अपडेट करतो तो. त्यानंतर तुम्ही यू आर रेडी टू यूज इट. आता इथे जर काही इन्स्टॉलेशन करायचं असेल तर कसं करतो आपण? HTTP कसं इन्स्टॉल करणार? काही आयडिया? बट हा तर उबंतू आहे. मग इथे कोणता पॅकेज मॅनेजर यूज होतो? इथे कोणता पॅकेज मॅनेजर यूज होतो? apt-get install apache 2. तुम्ही तिकडे HTTP बोलताय, कुठे रेड हॅट किंवा सेंटोस साठी इथे apache 2 असतो. apache 2-y एंटर. apt कमांड माझी चुकलेली आहे. एंटर सी. तर एक apache 2 वेब सर्व्हर आपण इथे काय वेब पेज आपण काय करतोय? इन्स्टॉल करतोय. आलं लक्षात? झालंय. आता या पब्लिक आयपीचा ऍक्सेस करून तुम्ही तिकडे चेक करू शकता. पब्लिक आयपी आपली कॉपीड आहे. दिस वन. ओके. कॉपी. यू कॅन चेक हिअर. मिळतंय का ऍक्सेस? नाही. का बरं मिळत नाहीये? का बरं मिळत नाहीये? हा तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत आपला HTTP पोर्ट अवेलेबल असणार नाही. तर हे करायसाठी काय करावं लागेल? सिम्पली इन्स्टन्सवर यायचं आहे. इन्स्टन्सवर आल्यानंतर सिक्युरिटी मध्ये यायचं आहे. जो सिक्युरिटी ग्रुप आपण सेट केला आहे, फायरवॉल जे सेट केलेला आहे ते इकडे आपण बघू. दिसतोय हा सिक्युरिटी ग्रुप? याला क्लिक करायचं. आपण सिक्युरिटी ग्रुप मध्ये जाणार, फायरवॉल्स मध्ये जाणार आणि इथे तुम्हाला दिसेल इनबाउंड रूल मध्ये काय नंबर SSH ओनली अलाउड आहे, बाकी कुठलाही अलाउड नाही आहे. तर आपण एडिट इनबाउंड रूल ला जाणार. एडिट इनबाउंड रूल मध्ये ऍड रूल दिसतंय, ऍड रूल ला जाणार. कस्टम दिसतंय का? तर इथे आपल्याला सेट करायचं काय? HTTP. हिअर HTTP. देन 80 पोर्ट नंबर बाय डिफॉल्ट घेणार. तो प्रोटोकॉल आपण सेट केलाय, टाइप सेट केलाय. तर आता इथे कस्टम आहे. आता कस्टम म्हणजेच आपल्याला ऍक्सेस कुठून करायचं आहे. ओके. कस्टम कुठून करायचं आहे? तर तुम्हाला पब्लिक वरून करायचं असेल तर तुम्ही पब्लिक IPv4 ठेवा. एनिवेअर IPv6 ठेवा जर IPv6 करून करतो तर. मोस्टली आपण काय करणार? बट एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टन्स वरूनच करायचं असेल तर MyIP. कळलं? ओके. तर एनिवेअर करतोय. सिंपल 0.0.0/0 मीन्स एनिवेअर इन फ्रॉम वर्ल्ड. एनिवेअर फ्रॉम वर्ल्ड आपण ऍक्सेस घेऊ शकतो या मशीनचा, सॉरी आपल्या वेब पेजचा. सो सिंपल. सेव्ह द रूल. झालंय. आता याला आपण सिंपली रिफ्रेश करून बघू. आपला काय होईल? Apache 2 डिफॉल्ट पेज अवेलेबल होईल. आता हा पेज तुम्ही चेंज करू शकता. तुमचा स्टॅटिक पेज, तुम्हाला जो पेज इथे होस्ट करायचा आहे तो पेज तुम्ही इथे होस्ट करू शकता. इझी आहे. एक लिनक्स मशीन क्रिएट करणे AWS वर इझी आहे. ओके. आता हा जर पेज तुम्हाला चेंज करायचा असेल तर कुठे जायचं? रिप्लेस धिस फाईल. लोकेशन याने दिलेली आहे. HTTPचं लोकेशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, index.html. तर सेम इथे पण तेच असणार आहे, index.html. तर हे जर टेस्ट करायचं असेल तर तुम्ही तुमचा एखादा काहीतरी index.html ट्राय करा किंवा टेम्पलेट वगैरे इन्स्टॉल करा. CSS टेम्पलेट फ्री वालं एखादं डाउनलोड करा आणि ते तिथे पोस्ट करून बघा. हा तुमच्यासाठी टास्क. कळलं? ओके. इथपर्यंत कोणाला काही इश्यू? एक लिनक्स मशीन क्रिएट करणे, त्यावर काम कसं करणे एवढं समजलंय का? पक्का? इन डिटेल मध्ये सगळ्या टर्म्स आपल्याला बघायचे. क्लिअर?
मशीन क्रिएट करणे. आता हे जे मशीन तुम्ही परचेस केली आहे किंवा जे काही यूज करताय तुम्ही, राईट, तर हा इथे बघा एक इन्स्टन्स मध्ये एक दिसतंय तुम्हाला कीबोर्ड जेवढा पण क्रिएटेड असेल तेवढे दिसेल, डेडिकेटेड होस्ट, हे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळेल. हा आहे कोणता तुमचा डॅशबोर्ड EC2 इन्स्टन्सचा. फ्री टायर मध्ये तुम्ही किती यूज केलेला आहे हे या साईडला दिसेल, राईट साईडला. फ्री टायर मध्ये काय करू शकता तुम्ही, कॉस्टिंग कुणाची किती आलेली आहे, कोणत्या महिन्यामध्ये कोणती किती कॉस्टिंग आहे हे इथे तुम्हाला दिसेल. रिजन वाईज तुम्हाला डिस्क्राईब मिळेल. ॲट्रिब्यूट्स, हा, तर नॉर्मली इकडे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन घेता येईल. क्लिअर आहे? ओके. नेक्स्ट, आता हे एक जे मशीन तुम्ही क्रिएट केलेली आहे ही मशीन काही स्पेसिफिकेशन्स आहेत. आता तुम्ही लॅपटॉप घ्यायला गेले एखाद्या शॉपमध्ये, राईट, तर ते कुठल्या टाईपने घ्यायची, कशी घ्यायची ते आपण बघतो. तर हे जे मशीन आहे हे परचेस कशी करायची, तर याचे परचेसिंग मॉड्यूल्स असतात, परचेसिंग टाइप्स असतात. ओके, तर परचेसिंग कसं करायचं ते बघू आपण. परचेस EC2 परचेस मॉड्यूल ऑफ EC2 इन्स्टन्सेस. ओके, परचेसिंग और बिलिंग जे काही आहे आपण ते बघून घेऊ. येस, इकडे बघू EC2 बिलिंग. जे काही आहे ते सगळं तुम्हाला गुगल थ्रू काढायचं. ठीक आहे, तुमचे नोट्स सगळे जे राहणार, तुमचे अपडेटेड नोट्स वगैरे इथून मिळणार, कारण भरपूर सारा कंटेंट आहे AWS मध्ये जो चेंज झालेला आहे. मी जो आधी लर्न केलेला आहे तो वेगळा, त्यामध्ये आता मॉडिफिकेशन्स आहे, भरपूर नवीन नवीन गोष्टी ऍड झालेल्या आहेत. तर ऑलवेज यूज इंटरनेट टू सर्च अ न्यू थिंग्स. ओके, हा, तर इथे दिलेलं आहे किंवा यू कॅन गो विथ द ऑफिशियल पेज, AWS ऑफिशियल डॉक्युमेंटेशन सोबत पण तुम्ही जाऊ शकता. इकडे तुम्हाला दिसेल. तर या टाईपने हे जे काही दिसतंय तुम्हाला हे आहे तुमचे परचेसिंग मॉड्यूल्स. यांचा तुम्हाला यूज करायचा आहे की तुमची रिक्वायरमेंट काय आहे, तुमचा यूज केस काय आहे, त्यानुसार तुम्ही त्याला रिझर्व करणार किंवा परचेस करणार. कळलं? इथे फ्री ऑफ कॉस्ट मिळत नाहीये, तो फ्री ऑफ कॉस्ट मिळत नाहीये, तो काय मिळतोय, रेंटेड बेसिसवर मिळतोय. अंडरस्टूड? तर येस, EC2 इन्स्टन्स जो तुम्हाला घ्यायचा आहे याचे काही मॉड्यूल्स, परचेसिंग टाइप्स बघा. सर्वात पहिला कोणता दिसतोय, ऑन डिमांड इन्स्टन्सेस. तर ऑन डिमांड इन्स्टन्स मीन्स जे काही मार्केटमध्ये रेट चालू आहे, त्याचा जो काही मार्केटमध्ये रेट चालू आहे त्या रेटवर आपण घेणार. ओके, पे बाय द सेकंड फॉर द इन्स्टन्स दॅट यू लॉन्च, म्हणजे जे काही मार्केटमध्ये अमाऊंट आहे त्यानुसार घेणार. आता सेव्हिंग प्लॅन्स मीन्स काय, जुडिओला जाता तुम्ही, जुडिओमध्ये बघा सॅटर्डे संडेला भरपूर जास्त स्टाफ असतो त्यांच्याकडे. नॉर्मल डेज मध्ये असतो का? नाही. बट जर अशीच तुमची एखादी रिक्वायरमेंट असेल की बाबा मला काय करायचं आहे, स्टॉक मध्ये काहीतरी घ्यायचं आहे, एखादी गोष्ट जर आपल्याला लेस कन्सिडर करा बल्क मध्ये पाहिजे, तर आपण काय करतो, सिंगल घेतली तर कॉस्टिंग जास्त लागते. सिंपल आहे. जर आपण बल्क मध्ये घेतोय तर काय होईल, आपल्याला ते कमी दरात पडेल किंवा कमी रेट मध्ये पडेल. तर त्यासाठीच आपल्याला इथे यूज करावं लागेल सेव्हिंग प्लॅन्स. जर आपल्याला एक इन्स्टन्स पाहिजे तर आपण नॉर्मली घेऊ शकतो, बट आपल्याला 10-15 इन्स्टन्सेस हवे आहे तर ते आपण बल्क मध्ये घेऊ, जेणेकरून कॉस्टिंग आपल्याला डिस्काउंट वगैरे चांगलं मिळेल. तर त्यासाठीच यूज केला जाते कोणता, सेव्हिंग प्लॅन्स. तर रिड्यूस युअर Amazon EC2 कॉस्ट बाय मेकिंग अ कमिटमेंट फॉर द कन्सिस्टंट अमाउंट ऑफ युजेस, USD पर हॉर्स फॉर टर्म्स ऑफ 1 to 3 years. लॉंग ड्युरेशन साठी आपण घेऊ शकतो. हा, वन मोर थिंग, याच्यात आणि रिझर्व्ड इन्स्टन्सेस मध्ये जास्त काही डिफरन्स नाहीये. सेव्हिंग प्लॅन्स आणि रिझर्व्ड इन्स्टन्स मध्ये काही जास्त डिफरन्स नाहीये. इथे पण तो 3 years मध्ये तुम्हाला टर्म्स कमिटमेंट दे म्हणतोय, आणि इथे सुद्धा आपण त्याला रिझर्व करू शकतो की मला 3 वर्षासाठी हेच पाहिजे, 1 ते 2 वर्षासाठी जेवढं पण अमाऊंट, जेवढा पण टाइम पिरियड आहे तेवढ्या टाइम पिरियड साठी मला हाच एक इन्स्टन्स पाहिजे, हेच एक व्हर्च्युअल मशीन पाहिजे आणि हीच चालवायची.
कळलं? एवढं कळलं. सेव्हिंग प्लॅन्स आणि त्यामध्ये आपल्याला डिस्काउंट मिळणार, बरोबर. एका वर्षासाठी घेतोय तर वर्षभरात जे आपल्याला एक्स्ट्रा कॉस्टिंग लागायची होती ती कमी होईल. अंडरस्टूड? ठीक आहे. तर हे दोन्ही सारखेच काम करणार. इथे पण आहे रिड्यूस युअर अमेझॉन कॉस्ट, मेकिंग द कमिटमेंट कन्सिस्टंट, इन्सिस्टंट कॉन्फिगरेशन इन्क्लुडिंग इन्स्टन्स टाईप अँड रिजन्स. कळलं? कोणत्या रिजन मध्ये यूज करायचं, इन्स्टन्स टाईप कोणता घ्यायचा आहे, हे आपल्याला 1 ते 3 वर्षासाठी आपण सेट करू शकतो आणि त्याची कॉस्टिंग आपल्याला कमी मिळेल. बरोबर. असं कन्सिडर करा की तुम्ही लॅपटॉप घ्यायला कुठे गेलाय, एका शॉप मध्ये गेलाय आणि त्याच्यासोबत तुम्ही हे डिस्कस करताय की काय करणार बाबा, मी वर्षभरासाठी ठेवू, मला रेंट किती पडेल, काय पडणार. क्लिअर? ओके. देन स्पॉट इन्स्टन्सेस. स्पॉट इन्स्टन्सेस. आता एखादा असा काही इन्स्टन्स असेल, तुम्ही शॉपमध्ये गेलाय, एक लॅपटॉप त्याला तुम्हाला 1 ते 1.5 तासासाठी पाहिजे, फक्त प्रॅक्टिस करायसाठी किंवा काहीतरी काम करायसाठी, तर तुम्ही काय म्हणणार त्याला, त्याच्याकडे जो पण लॅपटॉप अवेलेबल असेल तो तुम्ही 1 ते 1.5 तासासाठी घेणार. नॉर्मली तो त्याचा रेंट ठेवतोय 1000 रुपये पर डे, बट 1 तासासाठी तो तुम्हाला फ्री आय थिंक 100 रुपीज मध्ये तर देईल, राईट. तर असे भरपूर सारे टर्म्स असतात, असे भरपूर सारे इन्स्टन्सेस असतात जे खाली बिली पडलेले असतात. कोणाकडे? AWS कडे. म्हणजे शॉपमध्ये जर आपल्याकडे 100 लॅपटॉप पडू नये अशीच युजच होत नाहीये, मग तो काय करणार शॉपकीपर, त्या लॅपटॉपला तासाच्या हिशोबाने देईल, त्याचा फायदा होईल ना. भाई 1000 रुपये मला भेटत नाहीये पण 100 तर भेटतात, आपलं पण काम होत आहे, त्याला पण अमाऊंट मिळतीये. तर अशा टाईपचे जे बल्कमध्ये पडलेले इन्स्टन्स आहेत ज्यांचा यूज केस होत नाहीये ते येतात कुठे? स्पॉट इन्स्टन्स मध्ये. समजला का कन्सेप्ट? हा. तर याची बोली लागली जाते की मला हा इन्स्टन्स पाहिजे. आता लेट्स कन्सिडर करा 4 जण गेले, एकच लॅपटॉप अवेलेबल आहे, तर त्याच कॉन्फिगरेशनचा 4 जणांना पाहिजे, मग ते बोलणार मी 100 देतो, मी 101 देतो, करणार ना. तर त्या टाईपच्या बिट्स लागतात कुठे? या स्पॉट इन्स्टन्स साठी. अंडरस्टूड? समजलं का? पक्का? हा. तर हे कधी कशासाठी यूज केलं जातं? नॉर्मली प्रॅक्टिस पर्पज साठी किंवा टेस्टिंग पर्पज साठी. नॉर्मल जो आपलं वर्किंग असतं रेग्युलर त्यासाठी यूज केले जात नाही. कारण इथे ड्रॉबॅक हा आहे की हा स्पॉट इन्स्टन्स 100 रुपये जोपर्यंत आपण देतो, त्याच्याकडे जोपर्यंत एखादा ऍक्च्युअल कस्टमर येत नाही 1000 रुपीज देणारा, तोपर्यंत तो आपल्याला यूज करू देईल. पण जेव्हा त्याच्याकडे कस्टमर असेल 1000 रुपीज देणारा, तो काय करेल? ए बाबा झालं मला 1000 वाला भेटलाय, चल दे पटकन वापस. तर इथे AWS पण तसंच काम करतं, 2 मिनिटांमध्ये इन्स्टन्स काढून घेतो आणि जो 1000 देतोय त्याला देऊन देतो. म्हणून हा जो स्पॉट इन्स्टन्सेस आहे कशासाठी यूज केला जातात? फक्त प्रॅक्टिस पर्पज साठी, टेस्टिंग पर्पज साठी, एक्स्ट्रा काही नाही. कळलं? टेम्पररी वर्क करायचं असेल तर इथे करू शकतो. आता ह्या डेडिकेटेड होस्ट काय? डेडिकेटेड होस्ट काय? तर डेडिकेटेड होस्ट म्हणजेच एक असा फिजिकल हार्डवेअर. आता हे जे काही आहे आपलं, हे मशीन, आपण जी इमेज आपण बघितलेली आहे आसपास सास आणि कासवाली दिसते इथे, आतापर्यंत आपण जे काही मॉड्यूल केले ते केले. बट इथे हे जे काही होत आहे हे AWS ने कुठल्या मशीनवर क्रिएट केलं असणार आहे, कुठेतरी त्यांचे हे जे हार्डवेअर्स वगैरे यांनी सेटअप करून ठेवलेलं असणार आहे, तिथून आपण यूज करतोय ना. बरोबर. तर AWS वाला असं म्हणतोय की बाबा जर तुम्हाला याची पण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, ही मशीन कोणती आहे जिथे तुमचा इन्स्टन्स चालू आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता युजिंग डेडिकेटेड होस्ट. तर AWSच्या डेटाबेसमध्ये, डेटा सेंटरमध्ये एक मशीन असणार, हार्डवेअर मशीन, त्यामध्ये आता आपला हा इन्स्टन्स चालू आहे. कळलं? जर तुम्हाला त्या अख्ख्या मशीनचा ऍक्सेस पाहिजे असेल की एक AWSच्या डेटा सेंटर मधली एक मशीन फक्त माझे इन्स्टन्स लॉन्च करायला पाहिजे, तर ते तुम्ही करू शकता डेडिकेटेड होस्ट मधून. तुम्ही जर डेटा सेंटर मध्ये गेले AWSच्या, तर ती मशीन तुम्हाला बघता येईल की ही मशीन आहे जिथे माझे इन्स्टन्सेस, व्हर्च्युअल मशीन्स रनिंग आहेत, जिथला मी स्टोरेज यूज करतोय, जिथे मी सिक्युरिटी लावतोय. अंडरस्टूड? डेडिकेटेड होस्ट्स. डेडिकेटेड इन्स्टन्स
आता इन्स्टन्स मीन्स डेडिकेटेड इन्स्टन्स मीन्स आता लेट्स कन्सिडर करा सॅटर्डे आहे आपला. सॅटर्डेला मला एक पर्टिक्युलर असा एक इन्स्टन्स पाहिजे जो रेग्युलरली मला सॅटर्डेलाच पाहिजे. तर मी अशी एक रिक्वेस्ट टाकणार की मला सॅटर्डेला हाच इन्स्टन्स पाहिजे, तू काहीही कर पण मला पाहिजेच पाहिजे. कळलं? तर जर अशी कंडिशन असेल तर मी काय करणार, डेडिकेटेड इन्स्टन्स सेट करून ठेवणार की मला हा सॅटर्डेला पाहिजे म्हणजे पाहिजे. क्लिअर आहे? तर डेडिकेटेड इन्स्टन्स कन्सिडर. समजलं एवढं? ओके. अँड देन कॅपॅसिटी रिझर्वेशन, बल्कमध्ये घेणे. बल्कमध्ये घेणे. ओके. सी रिझर्व कॅपॅसिटी फॉर युअर EC2 इन्स्टन्सेस इन अ स्पेसिफिक अवेलेबिलिटी झोन. आता AWS मध्ये एखाद्या अवेलेबिलिटी झोन मध्ये तुम्हाला 50 इन्स्टन्स पाहिजे, तर मला 50 इन्स्टन्स सॅटर्डे साठी बुक करून ठेवायचे. दॅट इज नथिंग बट अ कॅपॅसिटी रिझर्वेशन. तर या डिफरंट टाइप्सने तुम्ही तुमची एक वर्चुअल मशीन्स किंवा मशीन्स जे पण तुम्हाला पाहिजे आहे परचेस करणार. ऑर रेंटेड जे काही आहे, कळलं? तुमच्यासाठी तुम्ही त्या सेट करून ठेवणार. आलं लक्षात? काही कन्फ्युजन, काही डाऊट्स? पक्का? ठीक आहे. ओके. हे झाल्यानंतर आता हे तर झालं. देन त्यानंतर आता यामध्ये फक्त आपण लॅपटॉप घेण्याची प्रोसेस बघितलेली आहे. आता लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन कसे बघणार? रॅम, मेमोरी है ना, स्टोरेज, CPU कोर्स, त्याच्यात मला ग्राफिक्स पण पाहिजे, गेम चालवायचा आहे तर पाहिजे ना, या सगळ्या गोष्टी. तर यासाठी आता येतं आपल्याला इन्स्टन्सचे टाइप्स, म्हणजेच मशीनचे वेगवेगळे टाइप्स. HPचा एक आहे, डेलचा एक आहे. असे जे काही तुम्ही व्हेरियंट्स बघताय शॉपमध्ये गेल्यानंतर, ते म्हणजेच इथे AWS मध्ये इन्स्टन्स टाइप्स. इन्स्टन्स टाइप्स इन AWS. ओके. सी काय म्हणतोय हा? इन्स्टन्स टाइप आर व्हर्च्युअल सर्व्हर कॉन्फिगरेशन विथ वेअरिंग CPU, मेमोरी, स्टोरेज, नेटवर्किंग अँड डिफरंट वर्कलोड. परचेस करायचे टाइप्स तर बघितले, बट आपण परचेस कोणता लॅपटॉप करणार हे तर चेक करावं लागेल ना. तर त्यासाठी आता याच्याकडे टाइप्स आहेत, इन्स्टन्सचे टाइप्स. कोणता पाहिजे, कसा पाहिजे लॅपटॉप ते चेक करावं लागेल. सो ऑफिशियल डॉक्युमेंटेशन तुम्हाला त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. इन्स्टन्स कॅटेगरीज ओपन होत आहे, एक मिनिट. तर आता इथे जे आपल्याला दिसतंय आपल्या डॅशबोर्ड मध्ये, इन्स्टन्स मध्ये T3.micro वगैरे ते आहेत. हे बघा इन्स्टन्स टाइप दिसत आहे. इथे पण आपण क्लिक करू शकतो. ओपन इन द न्यू टॅब. ओपन झालं का हे? इथे या रूम मध्ये थोडं नेटवर्क स्लो येतं, तिकडे बरोबर चालतं. ओके, हा एक टॉपिक बघून घेऊ, देन क्लोज करू आजचे टेल. आता बघा इथे काय असतात, रेंजेस असतात ॲज पर द रिक्वायरमेंट. हा डॉक्युमेंट ओपन व्हायला पाहिजे इन्स्टन्स टाइप्स वाला, तिथे आपल्याला व्यवस्थित समजेल. EC2 instance type, तर जो पण डॉक्युमेंट लवकर ओपन होईल तो आपण यूज करू. आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने करा, ठीक आहे. जेवढा तुम्ही एक्सप्लोरेशनचा तुमचा काय म्हणतात त्याला, एक्सप्लोरेशनची स्पीड वाढवणार, एक्सप्लोरेशनचा कन्सेप्ट तुम्ही वाढवणार, तेवढं चांगलं राहील. नवीन नवीन गोष्टी तुम्हाला लर्न करता येईल. हा
ठीक आहे, आलाय. तर इथे काय असतं, तर इथे ॲज पर दी रिक्वायरमेंट रेंजेस असतात. जसं तुम्हाला रॅम 1 GB पाहिजे, 2 GB पाहिजे, तुम्हाला मेमोरी जास्त इम्पॉर्टंट आहे, CPU जास्त इम्पॉर्टंट आहे की स्टोरेज जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यानुसार याचे कॅटेगरीज आहे. ओके, त्याला तुम्ही म्हणणार लेट मी चेक, इन्स्टन्स कॅटेगरीज, हा दीज आर दी कॅटेगरीज ते दिलेलं आहे. तर सर्वात पहिले असतं जनरल पर्पज इन्स्टन्सेस. ह्या कॅटेगरीज असतात की तुम्हाला कशा टाईपचे इन्स्टन्सेस पाहिजे. एक बॅलन्स लॅपटॉप पाहिजे, तर जनरल पर्पजमध्ये जो नॉर्मल बेसिक काम करू शकतो, एक असा लॅपटॉप पाहिजे आपल्याला. त्याला कन्सिडर कशात करणार, जनरल पर्पजमध्ये. काय दिलेलं आहे त्यांनी की फीचर्समध्ये, बॅलन्स, CPU, मेमोरी आणि स्टोरेज जे तुम्हाला बेसिक पाहिजे. ठीक आहे, कशासाठी यूज करतात ते पण दिलेलं आहे आणि एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. कम्प्युट ऑप्टिमाइज इन्स्टन्स. आता कम्प्युट ऑप्टिमाइज म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये तुम्हाला CPU कोर्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, परफॉर्मन्स जास्त इम्पॉर्टन्स आहे. अशा टाईपमध्ये जर तुम्हाला लॅपटॉप पाहिजे आहे, तर तुम्ही काय करणार, हाय CPU पॉवर कम्पेअर्ड टू मेमोरी, अशा टाईपचे इन्स्टन्सेस तुम्ही घेणार. कळलं? तर जनरल कम्प्युट ऑप्टिमाइज इन्स्टन्सेस. ओके, बॅच प्रोसेसिंग, गेमिंग सर्व्हर्स, मशीन लर्निंग इंटरफेस कशासाठी यूज करतात ते सुद्धा इथे दिलेलं आहे. आपल्या ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये पण ते दिलेलं असणार, बट लेट्स, हां इथे तर आहे, इथून ओपन होईल का? व्हेरी गुड. जे काही प्रोसेसेस इथे यूज होतात त्यांची पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्स्टन्स टाइप्स मध्ये कोणते कोणते प्रोसेसेस यूज होतात. अवेलेबल इन्स्टन्स टाइप्स मध्ये मल्टिपल टाइपचे हार्डवेअर स्पेसिफिकेशन्स दिलेले आहेत. हायपरवायझर टाइप, तर अशा टाइपचे जनरल पर्पज मध्ये कोणते कोणते रेंज अवेलेबल आहे ते दिलेले आहे. ती सी जनरल पर्पज मध्ये नायट्रो बेस्ड एक हायपरवायझर यूज केला जातो. कोणते कोणते रेंजेस आहे ते इथे दिसेल. झेन बेस्ड व्हर्च्युअलायझर हायपरवायझर्स, ठीक आहे. AMI व्हर्च्युअलायझर प्रोसेसर कोणते यूज केलेले आहे ते एज पर रिक्वायरमेंट, तुम्हाला काय पाहिजे, कोणते प्रोसेसर्स पाहिजे, कोणता CPU, कोणती रॅम, त्यानुसार तुम्ही ते कॅप्चर करू शकता तुमचा एक PC, एक लॅपटॉप. मेन टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत, तर ओके, याच डॉक्युमेंटवर येऊ आपण परत. तर जनरल पर्पज झालं. बेसिक कम्प्युट ऑप्टिमाइज मध्ये काय असणार आहे, हाय CPU असणार आहे. मेमोरी मध्ये काय असेल, आता नावच असं काय, मेमोरी ऑप्टिमाइज म्हणजे मेमोरी जास्त असणार ऍज कम्पेअर टू CPU. देन स्टोरेज ऑप्टिमाइज, तुम्हाला कम्प्युट आणि मेमोरीची तेवढी काही गरज नाही आहे, बट नॉर्मली तुम्हाला स्टोरेज जास्त पाहिजे. तुम्ही काय करता, मूवीज वगैरे डाउनलोड करता, बघायसाठी तुम्हाला स्टोरेज इम्पॉर्टंट आहे. तर तशा टाईप मध्ये तुम्ही काय करणार, डिझाईन फॉर द वर्कलोड नीडेड हाय फास्ट लोकल स्टोरेज, स्टोरेज ऑप्टिमाइज. कळलं? देन त्यानंतर ऍक्सेलरेटेड कम्प्युट इन्स्टन्सेस. आता हे जे आहे यामध्ये सगळं चांगलं असतं. ऍक्सेलरेटेड मध्ये ग्राफिक गेमिंगसाठी मोस्टली यूज केला जातो. कशासाठी? गेमिंगसाठी. हा, बट असं नाही आहे की याच्यात CPU वगैरे कमी असतो, व्यवस्थित असतं जिथे आपण चांगलं गेमिंग करू शकतो. ऍक्सेलरेटेड कम्प्युट इन्स्टन्सेस. कळलं? इन डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे, ते तुम्ही रीड करू शकता. यामध्ये कोणत्या फॅमिलीज येतात जनरल पर्पज मध्ये, तर M सिरीज येतं, T सिरीज येतं, A1 सिरीज आणि मॅक्सचं सिरीज एक येतं. ठीक आहे. मी याला कसं आठवणीत ठेवतो, ATM. कसं आठवणीत ठेवायचं, ATM कशात येतं, जनरल पर्पज मध्ये. कूल आहे ना? गुड. सो याचे काहीतरी ऍप्लिकेशन्स आहे, कशा यूज करतात, कशासाठी यूज करतात ते तुम्हाला रीड करायचं आहे. कम्प्युट ऑप्टिमाइज, कम्प्युट ऑप्टिमाइज मध्ये त्याचे काही फीचर्स दिसत आहे तुम्हाला, आपण आताच डिस्कस केलेल्या सगळ्या गोष्टी.
तुमच्या यूज केसेसवर डिपेंड करेल. याच्यामध्ये सी फॅमिली येते, ठीक आहे, सी सिरीज कम्प्युटर ऑप्टिमाइज. मेमोरी ऑप्टिमाइज मध्ये एम सिरीज येणार, आर सिरीज, झेड सिरीज आणि एक्स आर झेड जे काही आहे. आता कसं आठवणी ठेवायचं पॅरामीटर ते तुम्ही बघा. ओके, हाय परफॉर्मन्स डेटाबेसेस, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे रीड करायच्या आणि हे तुम्हाला माहिती पाहिजे. इफ यू आर AWS आर्किटेक्ट तर इन्स्टन्स वगैरे सेट करणे, कोणता टाईपचा पाहिजे, कोणते स्टोरेज पाहिजे, हे सगळं तुम्हाला इथे स्वतः करावं लागतं. क्लिअर. स्टोरेज मध्ये काय असेल तर स्टोरेजचे की फीचर्स इथे दिलेले आहेत. फास्ट स्टोरेज, एक बेसिक स्टोरेज वाला पाहिजे की फास्ट वाला स्टोरेज पाहिजे, SSD पाहिजे की हार्ड ड्राईव्ह पाहिजे, त्यावर तुम्हाला डिसाईड करावं लागेल. तर यामध्ये पण IDH आहे, ठीक आहे, MDH नाही आहे, IDH आहे. ओके. देन ऍक्सेलरेटेड मध्ये ग्राफिक रिलेटेड कम्प्लीट असेल सेटअप. जर गेमिंग साठी तुम्हाला यूज करायचं असेल तर गेमिंग PGF1 या फॅमिलीज इथे यूज होतात. फॅमिलीज आहे पण या फॅमिलीजचे पण काही टाइप्स आहे. फॅमिलीज आहे ना, तर जसं इथे टी दिलेला आहे जनरल पर्पज मध्ये, आपण बघितलं जनरल पर्पज कुठे गेलंय, हा टी दिलेला आहे. ओके, तर इथे पण डिपेंड्स ऑन युअर मेमोरी CPU. इथे पण जर तुम्हाला टी सिरीज पाहिजे पण इथे पण तुम्हाला थोडंसं बेसिक, मग ऍडव्हान्स, मग अगेन ऍडव्हान्स असं जर पाहिजे असेल, 1GB 2GB 3GB यामध्ये जर सिलेक्शन करायचे असेल तर T2 हा सर्वात मिनिमम असतो. T2 मध्ये T2 मायक्रो, आता हे इथे दाखवतो तुम्हाला इकडे इन्स्टन्सचे टाइप्स. हा इकडे दिसतंय. ओके, आता इथे तुम्हाला दिसेल कपड्यांचा साईज असतो माहिती आहे तुम्हाला, XS, X, अजून काय असते ML. हा, तर त्या टाईपने यांचे साईजेस आहेत. तुम्हाला डिपेंड करते काय यूज करायचं आहे, किती यूज करायचं आहे. तर X लार्ज दिसतंय म्हणजे 8GB दिसतंय इथे, याच्यापेक्षा S लार्ज. हे फॅमिलीज वाईज आपल्याला बघावं लागेल. फॅमिली वाईज ते डॉक्युमेंटेशन मध्ये आहे पण तो लोड होत नाहीये. चलो ठीक आहे, याचं आता डॉक्युमेंटेशन मी ओपन करतो देन त्यानंतर बघू. कळलंय. पण याची पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला काढून यायचं आहे की कोणत्या कोणत्या सिरीज आहे, मी विचारतो तुम्हाला उद्याला. चालेल, तर आजच्यासाठी आपण इथेच थांबू. ओके.